नमस्कार, मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। तर आज आहे दीप अमावस्या आणि आमच्या घरी आम्ही दीप अमावस्या कशी साजरी केली याबद्दलचा हा व्लॉग आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कहाणी दिव्यांच्या औसेची। एका दीपकांनो तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदराने विचार केला की आपल्यावरचा उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा। त्यांनी रात्री हिची जोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसरे दिवशी हिची फजिती झाली। सासू दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिले। हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांची ज्योत साराव्यात। दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। ही घरातून निघाल्यावर ते सर्व बंद पडलं। पुढं या औसेची दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली मुक्कामास उतरला। तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला। आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत, एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत। कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे। सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो, माझा थाटमाट जास्ती व्हायचा। मला यंदा अशा विपत्तीचे दिवस काढावे लागत आहेत।
इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावाच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावरचा उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुक्त्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे आम्ही दीपपूजन केलं आणि दीपामावस्या साजरी केली. आणि तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.